रामकृष्ण हरी सर्वांना. हर हर महादेव. भार्गवी सप्तरंग चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रावण आला आणि वातावरणात दरवळू लागला भक्तीचा सुगंध. महादेवाच्या नामस्मरणाने मन झाले शिवमय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलो आहोत एका अतिशय पवित्र, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळी. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाची भक्ती करण्याचा, शिवनामाचा जप करण्याचा, पवित्र देवस्थानांना भेट देण्याचा काळ. आणि याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये आम्ही आलो आहोत विश्रांतवड येथे महादेवाच्या दर्शनासाठी. हे ठिकाण केवळ एक साधे धार्मिक स्थळ नाही, तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव महाराज यांच्या भेटीशी जोडलेले एक महत्त्वाचे स्थान आहे. चला तर मग आजच्या या भक्तिमय प्रवासाची सुरुवात करूया. हर हर महादेव. आता आपण विश्रांतवडाच्या परिसरात पोहोचलो आहोत. समोर दिसणारा हा परिसर साधा वाटत असला तरी त्याच्या मागे संत परंपरेशी जोडलेला मोठा इतिहास आणि श्रद्धा आहे. विश्रांतवड हे आळंदी परिसरातील वडगाव घेणंद रस्त्यावर असलेले ठिकाण आहे. येथे एक मोठा वटवृक्ष आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि योगी चांगदेव महाराज यांच्या भेटीशी हे स्थान जोडलेले आहे. विश्रांतवड हे नाव पडण्यामागे अशी श्रद्धा सांगितली जाते की चांगदेव महाराज येथे काही काळ थांबले आणि विश्रांती घेतली, त्यामुळे या ठिकाणाला विश्रांतवड असे नाव पडले असे मानले जाते. आजही येथे या ऐतिहासिक भेटीची आठवण जपली जाते. आता आपल्या व्हिडिओमध्ये आपण येतो त्या दर्शनाकडे, ज्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. भगवान महादेवांचे दर्शन. श्रावण महिना आणि महादेव यांचे अतूट नाते आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवलिंगावर केलेला अभिषेक, बेलपत्र, फुले आणि मनापासून केलेली प्रार्थना या सर्वांमध्ये भक्तीची भावना असते. आता आपण समोर पाहत आहोत. यामुळे काही क्षण येथे शांतपणे थांबावेसे वाटते. अशा पवित्र ठिकाणी आल्यानंतर मनात आपोआप संतांचे स्मरण होते. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली असा जयघोष मनात घुमतो. आपोआप मनामध्ये संतांचं नामस्मरण येतं आणि त्यांनी जे केलेले पराक्रम आपल्या डोळ्यासमोर येतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील हा प्रसंग केवळ एक चमत्काराची कथा म्हणून पाहण्यापेक्षा त्यामागचा आध्यात्मिक संदेश समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. चांगदेव महाराज हे महान योगी होते. त्यांच्या योग सामर्थ्याची ख्याती दूरवर पसरली होती. ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद घडला. या भेटीशी संबंधित प्रसिद्ध आख्यायिकेत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी चालत्या भिंतीवरून चांगदेवांचे स्वागत केले असे सांगितले जाते. या प्रसंगाचा सुंदर संदेश असा आहे की ज्ञान, नम्रता आणि आत्मबोध याच्या पुढे केवळ सामर्थ्य किंवा अहंकाराला महत्त्व राहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना दिलेला आध्यात्मिक उपदेश पुढे आहे. चांगदेव 65 या प्रसिद्ध रचनेशी जोडला जातो. या रचनेत आत्मज्ञान आणि अद्वैत तत्वज्ञानाचा विचार मांडला आहे. म्हणूनच या जागेकडे पाहताना आपल्याला केवळ एक ऐतिहासिक ठिकाण दिसत नाही, तर संतांच्या विचारांची आणि भक्त परंपरेची आठवण होते. आणि आज श्रावण महिन्यात आपण येथे महादेवाचे दर्शन घेतले आहे. महादेव म्हणजे केवळ मंदिरातील शिवपिंड नव्हे, तर आपल्या मनातील अहंकार, चिंता आणि नकारात्मकता दूर करून मन शांत करण्याची प्रेरणा देखील आहे. या पवित्र वातावरणात उभं राहून एक गोष्ट नक्की जाणवते. देवदर्शनाचा खरा आनंद फक्त देवाला पाहण्यात नाही, तर देवाच्या स्मरणातून आपल्या मनात चांगले विचार निर्माण होण्यात आहे. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात आपणही महादेवाचे नामस्मरण करूया. विश्रांतवड हे ठिकाण संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्या भेटीच्या स्मृतीशी जोडलेले आहे. म्हणूनच आळंदीला किंवा या परिसरात येणाऱ्या भाविकांनी या ठिकाणाची माहिती जाणून घेणे आणि शक्य असल्यास येथे भेट देणे हा एक सुंदर आध्यात्मिक अनुभव ठरू शकतो. वारकरी परंपरेमध्ये आळंदीला अतिशय मोठे स्थान आहे आणि विश्रांतवड, सिद्धबेट तसेच इतर परंपरेशी संबंधित स्थळांनाही भाविक भेट देतात. आता आपल्या या दर्शनाचा शेवट करण्यापूर्वी पुन्हा एकदा महादेवाचे मनोभावे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्रावण महिन्याच्या या पवित्र निमित्ताने भगवान महादेवाच्या चरणी एकच प्रार्थना. सर्वांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. सर्वांना चांगले आरोग्य लाभो. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होत. हर हर महादेव. जय ज्ञानेश्वर माऊली. सर्वांना तुम्हाला आमचा हा श्रावणातील महादेव दर्शनाचा आणि विश्रांतवडाच्या पवित्र स्थळाचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि भार्गवी सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर देवदर्शनाच्या प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव. जय ज्ञानोबा माऊली. ओम नमः शिवाय.